नमस्कार सर्वांना। एवढं मनाला खिन्न वाटत आहे, मन एवढं दुखी होत आहे की परवा जो गुजरात राज्यामध्ये परवा जो विमान अपघात झाला, खरंच ज्या वेळेस ती बातमी कळाली त्यावेळेस सगळं जग हादरलं। सगळ्या जगावर दुःखाची कळा पसरली। काय हो, कसा झाला हो ते अपघात? अख्खं जीवन मरण माणसाला माहिती नसतं। किती आनंदाने, किती उत्साहाने ते प्रवासी प्रवास करण्यासाठी निघाले असतील हो। घरच्या लोकाला सांगून, घरच्या लोकांचा निरोप घेऊन ते निघाले। ते निरागस लेकरं, ते सगळे निरागस परिवार सगळे। आणि पोहोचल्यानंतर आपण काय म्हणतो, आपली घरची व्यक्ती कुठेही जरी बाहेर जात असेल, आपण आपल्या तोंडात एकच असते, तुम्ही काय करा माहित आहे, पोहोचल्या मला फोन करा। तसा सगळ्यांनी घरच्या लोकांना निरोप दिला असेल हो। सगळ्यांनी घरच्या लोकांना निरोप देऊन ते विमानात बसले हो, विमानात बसले। आणि त्यांना काहीच माहित नाही, जसा झोपीत आपण धोंडा घालतो तसा त्यांच्या झोपीत धोंडा पडला, झोपीत। आज जरी आठवण काढली तर मन थरारते, थरथर कापत आहे हो। आजही मनाला त्या सहन होत नाही। कोणाचा मुलगा असेल, कोण्या आईचा त्या मुलगा असेल, कोण्या आईने विचार केला का हो? कोण्या आईने विचार केला का की माझा मुलगा आता विमानाच्या प्रवासात जात आहे पण तो सुखरूप घरी पोहोचणार नाही? या आईने विचार केला का हो? नाही। कारण सगळ्यात प्रवास जर सुरक्षित कोणता असेल तर तो विमानाचा प्रवास आहे। कारण विमानाचे हादसे जास्त होईनात, विमानाचे ऍक्सिडेंट जास्त होत नसतात। कारण वरचा जे रस्ता असतो ना विमानाचा, तो प्लेन असतो, पुढचं वाहन टकरायची भीती नसते। भीती असते फक्त वाऱ्या वावदानाची, वातावरणाची। पण त्या दिवशी वातावरण पण चांगलं होतं हो, वातावरण पण बिघडलेलं नव्हतं। पण कोण्या एका पत्नीने, कोण्या एका पतीचा पती असेल, पत्नीचा पती प्रवासाला गेला असेल, नवीन लग्न झालेली जोडी होती हो, त्याच्यामध्ये तो पती होता, तिचा नवीन लग्न झालेला। ती बिचारी किती वाट बघत असेल हो, किती स्वप्न रंगवले असतील हो तिने की माझा नवरा आज येणार आहे। आणि काय 4-8 तास लागत होते तिकडं लंडनला जायला, तर तिनं स्वप्न बघले असतील। 8 दिवस आधी तिला विचार केला असेल की माझा नवरा येणार आहे। आपला नवरा जर बाहेर गावी गेला तर आपण किती वाट बघतो, तिनं पण तसेच स्वप्न रंगवले असतील। आणि एक कुटुंब तर असं होतं, डॉक्टर आणि डॉक्टरीन आणि त्यांच्या 3 मुली। काय त्या लेकराकडे बघल्या ना मनाला हळहळ वाटाली की पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं हो। होत्याचं नव्हतं झालं, कुटुंबाचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। काय त्या चिमुकल्या हो, 1 नाही 2 नाही 3 चिमुकल्या हो, 3 चिमुकल्या। आणि त्यांनी सेल्फी ज्यावेळेस काढली बसल्यावर, तर त्या सेल्फी मध्ये किती हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर, किती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे हो, किती आनंद आहे। पण तो आनंद होत्याचा नव्हता, काही वेळातच झाला, काही सेकंदात होत्याचा नव्हता, तो आनंद झाला। किती प्रवासी, कुठले प्रवासी होते हो त्या विमानामध्ये, कुठले प्रवासी होते। आपण काय म्हणावं, कोणाची चूक आहे म्हणावं? इंजिनाची चूक आहे, मेकॅनिकची चूक आहे का त्या विमानाची चूक आहे? कोणाकडे चूक लावावं? चूक आहे ही या प्राक्तनाची। कारण आपलं मरण आपल्याला कदापि माहित नाही, कदापि माहित नाही। आपण जायला घराच्या बाहेर पडतो, त्यामुळं घराच्या बाहेर पडताना मी जातो कधी म्हणायचं नाही। माझ्या मित्रमैत्रिणींनो, घरातून जाताना मी सतत येतो म्हणून बोलायचं हो, येतो म्हणून बोलायचं। आणि ते बिचारे ज्या वेळेस विमानात बसले त्यावेळेस सगळ्याला आनंद वाटला असेल की आता आपलं विमान उड्डाण घेणार आहे आणि आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत। वाटलं का हो त्यांना की ह्या विमानात बसल्यावर काही वेळातच आपला
जीव गमावणार आहोत असं जर माहित असतं तर कोणीतरी त्या विमानात बसलं असतं का? नाही. पण त्यांना काहीच माहिती नव्हतं. विमानात प्रवास करणारे लोक जरा चांगल्याच घरचे असतील की हो परिस्थितीनं, कारण विमानाचं 5,000, 2,000, 4,000 तिकीट असते. ते गरीब कुटुंबातले होते का हो? सगळ्याची परिस्थिती चांगली होती, सगळे खाऊन पिऊन समाधानी होते. असे लोक विमानात प्रवास करू लागले होते हो, प्रवास करू लागले होते. पण ज्या वेळेस विमान कोसळलं आणि ते त्या डॉक्टरच्या हॉस्टेलवर कोसळलं, त्या डॉक्टर लोकांचा काय गुन्हा आहे सांगा? ते निरागस सकाळी जेवण्यासाठी बसलेले हो, 12-1चा टाइम त्यांचं जेवणाची टाइम. त्यांना माहिती नाही आपल्या डोक्यावरून विमान जात आहे आणि ते विमान आपल्याच हॉस्टेलवर कोसळणार आहे. त्यांना माहिती नाही कदापि. पण त्यांनी तर प्रवासही केला नाही, पण त्यांच्या बिल्डिंगवर पडून त्यांच्याही बिल्डिंगचा खाक झाली, राख झाली. नेती पुढं कोणाचंच चलत नाही आणि कधी मरण आहे हे कोणालाच कळत नाही. आपलं मरण जिथं असेल तिथं आपण आपोआप जातो, आपल्याला आपोआप आपला काळ तिथं नेतो आणि त्यांचा काळ तिथं होता म्हणून त्यांनी प्रवास करायचं नियोजन केलं. पण त्या विमानामध्ये असा एक करिश्मा झालाय हो, असा एक करिश्मा झालाय की पूर्ण विमान जळून खाक झाले. पण त्या विमानात एक व्यक्ती वाचली हो. काय असेल त्याचं प्राक्तन त्या व्यक्तीचं वाचण्याचं? कारण आयुष्य आहे. तुम्हाला सांगते, आयुष्य जर असल, असा एक करिश्मा झालाय की पूर्ण विमान जळून खाक झाले. पण त्या विमानात एक व्यक्ती वाचली हो. काय असेल त्याचं प्राक्तन त्या व्यक्तीचं वाचण्याचं? कारण आयुष्य आहे. तुम्हाला सांगते, आयुष्य जर असल, माणूस कदापि मरत नाही, कदापि. त्या बिचाऱ्याचं आयुष्य होतं, त्याचा सोबतचा भाऊ त्या विमानात होता, पण हा वाचला. त्याचा भाऊ सापडला नाही त्या आगीमध्ये. प्रेत सापडले नाही हो, प्रेत. नातेवाईकाला मेल्यानंतर त्यांचे प्रेत सुद्धा सापडले नाही. काय असल, कसलं मरण आहे? काय जिवंतपणी शरीराला आग लागल्यानंतर, डब्बीचा चुटका जर लागला तर शरीराची आग होते हो, शरीराची आग होते. पण जिवंतपणी त्यांच्या शरीराला पेट घेतला त्यावेळेस त्यांचा मन काय म्हणलं असल, त्यांचा जीव काय म्हणला असल, त्यांच्या शरीराला वेदना किती झाल्या असतील. आणि शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या जीव सोडताना त्यांच्या मनाचा, शरीराचा आक्रोश झाला असेल. पण कोणी होतं का हो तिथं? त्यांचं कोणीच नव्हतं. पायलटने ज्यावेळेस फोनवर बोलला, त्याने कॉल बोलला, आखरी कॉल, त्यावेळेस पायलट काय म्हणतो की माझी घरी एक मुलगी आहे आणि मी तर जिवंत राहू शकत नाही. माझी एक घरी मुलगी आहे आणि त्या मुलीला काय सांगा माहित आहे की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्यावर खूप प्रेम जीवापाड करतो, पण मी चाललो तिला सोडून, मी तिला सोडून चाललो. असा तो पायलट आखरी कॉलवर बोलतो हो. बाकीच्या लोकांना नेतीनं टाइम तरी दिला का हो? कोणाला फोन करून बोलायला, कोणाला व्हिडिओ कॉल करायला वेळ दिला का हो? नियतीने वेळ दिला नाही. होत्याचं नव्हतं झालं, होत्याचं नव्हतं. एक रांगोळी झाली हो. ढिगारा पडला, ढिगारा, प्रेताचा ढिगारा पडला. किती मृतदेह, किती लोक, कुठले लोक. आणि काय घडलं हे? असं कसं हे अजब घडलं? असा कसा मोठा ऑक्सिडेंट झाला आणि असा कसा दुर्दैवी त्यांना मृत्यू आला हो? त्यांच्या 60व्या महिन्यात त्यांच्या जन्मतात तकदीरात असं का लिहिलं असेल? असं का लिहिलं असेल? वयोवृद्ध होऊन जगून झाल्यानंतर मरण येणं वेगळं हो, पण अपघाती मरण वेगळं. त्यांच्या कुटुंबाला कोणी सावरावं, त्यांच्या कुटुंबाला कोणी धीर द्यावा. आणि त्यांच्या कुटुंबावर ज्या वेळेस कळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पायाखालची माती सरकली असेल हो.
माती सरकली असल, काय म्हणला असेल त्या आईचा जीव, काय म्हणला असेल ज्यावेळेस तिचा पोटचा गोळा आगीच्या विळख्यात पडलेला आहे आणि तो सापडणार पण नाही हो. बघायला सुद्धा त्या आईला तो सापडला नाही. ते डॉक्टराचं कुटुंब, सगळं कुटुंब हो, एक तरी लेकरू घरी होतं का? पूर्ण परिवार. आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपण पूर्ण परिवारासही जातो आणि त्यांचा पूर्ण परिवार खतम. काय वाटलं असेल त्याच्या मुकल्या लेकराला. 7 छोटे छोटे बालक होते व त्याच्यात. त्या लेकराला काय वाटलं असेल, काय बघलंय व त्याच्या मुकल्याने. जग बघले का हे? नाही. त्यांना खूप सारं बघायचं होतं, खूप सारं जगायचं होतं, पण त्यांचं जगणं तिथंच थांबलं. अख्ख्या जगाला ही हादरून टाकणारी गोष्ट. आणि मला एकच सांगायचं आहे की विमानाचा प्रवास चांगला आहे, सुरक्षित पण आहे. जितके रोडवर जास्त ऑक्सिजन होतात, पण विमानाचे जास्त ऑक्सिजन होत नाही. म्हणूनच विमानाचा प्रवास वेळेत पोहोचतो, वेळेत आपले कामं होऊन वेळेत परत येतो. म्हणून आपण विमानाचा प्रवास करण्याचं निवडतो. पण आज विमानाचा प्रवास करण्यासाठी ह्या जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली हो, भीती निर्माण झाली. का? आपला ज्यावेळेस ते विमानात पाय टाकतील त्यावेळेस तो प्रसंग प्रवास शेवटचा तरी नसेल ना. तुम्हाला एक सांगते मी, आपला प्रत्येक सेकंद शेवटचा असतो. त्यामुळं काय करायचंय, जीवन कधी मावळेल माहिती नाही, पण आपल्याकडं इतका युगोनं आपण ठसठस भरून गेलेलो आहो. आपल्याला माणसाची किंमत नाही, आपल्यावर प्रेम करणाऱ्याची किंमत नाही, आपल्याला जीव लावणाऱ्याची किंमत नाही. कारण आपल्यामध्ये अहंकार, आपण मी का बोलू, माझ्याकडे एवढा पैसा अडका आहे, मी एवढा बल्लाडे श्रीमंत आहे. पण शेवटच्या क्षणी तुमचा पैसा, अडका, गाडी, बंगला सगळं इथं ठेवून सेकंदात होत्याचं नव्हतं होणारी गोष्ट. म्हणून मला एकच सांगायचं आहे, प्रेमानं राहा, नातेसंबंध जपा. आणि तुमच्यावर जर कोणी प्रेम करत असेल जीवापाड, तर त्या प्रेमाची किंमत करा. तुमचे नातेवाईक जर तुम्हाला जीव लावत असतील, तुमचे बहीण भावंड परिवारातले लोक जर जीव लावत असतील, तर त्यांची किंमत करायला शिका. तुमच्या मित्रमैत्रिणी जर एकमेकीला जीव लावत असाल, त्यांच्या प्रेमाची कदर करा, एकमेकाला वेळ द्या. माहिती नाही आणि असे जगा की शेवटच्या दिवशी आपल्या अंत्ययात्रेला गर्दी जमली पाहिजे. असे लोक कमवण्यासाठी जिवंतपणे सगळ्यासोबत प्रेमानं गोडीनं. तर ह्या विमानातून एक शिकवण शिकवलेली आहे आपल्याला की कधी अंत आहे आणि त्यामुळे काय करायचे, कोणाला दोष देऊन काय साध्य होणार आहे. आता कोणी म्हणते डिझेल जास्त भरलं, कोणी म्हणते इंजन खराब होतं, कोणी म्हणते मेकॅनिकनी बघितलं नाही उड्डाण व्हायच्या आधी, काय लोक म्हणतात. पण काही जरी म्हणलं, काही जरी आरोप लावले, काही जरी केलं, तर तेवढे लोक परत येणार नाहीत, गेलेले परत येणार नाही. म्हणून माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल. आणि जीवन हे अनमोल आहे. जीवन हे अनमोल आहे. जीवनाचा खरा आनंद घ्या. जीवन जपा, आजूबाजूच्या लोकांना जपा, ओंजळीमध्ये सगळ्याला जपा. ह्या प्रेमाच्या ओंजळीमध्ये ठेवा सगळ्याला आणि ह्या मनाच्या कप्प्यामध्ये त्यांना बंद करा. कारण अहंकार, पैसा, गाडी, बंगला सोबत न्यायचंच नाही.
म्हणून प्रेमानं राहा, सुखी राहा, समाधानी राहा आणि देव करो त्यांच्या आत्म्याला सगळ्याच्या शांती लाभो. त्यांनी खूप वेदना सहन केलेल्या आहेत, खूप वेदना